माझा वेंगुर्ला या संस्थेनं सलग 9व्या वर्षी पतंग महोत्सवाचं यशस्वी आयोजन वेंगुर्ले सागरेश्वर बीचवर केलं होतं। या महोत्सवात जगभरात लोकप्रिय ठरणाऱ्या फ्लाय 360 डहाणू आणि टीम बेंगलोरच्या सदस्यांनी विविधांगी पतंगबाजीचे प्रदर्शन घडवत अलौकिक आनंदाची अनुभूती उपस्थितांना दिली। माझा वेंगुर्ला या संस्थेनं सागरेश्वर बीचवर या पतंग महोत्सवाचं आयोजन केलं होतं। वेंगुर्ल्याचा समुद्र किनारा आकाशात झेपावणाऱ्या विविध आकाराच्या रंगीबेरंगी पतंगांनी व्यापून गेला होता। शेकडो पतंगप्रेमी तसंच पर्यटकही या महोत्सवात सामील झाले होते। या महोत्सवामध्ये उभा दांडा ग्रामपंचायत आणि सागरेश्वर येथील ग्रामस्थांनी सहकार्य केलं। या पतंग महोत्सवामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे। नक्कीच आज माझा वेंगुर्ला या सगळ्या टीमने आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाला भेट दिली। गेली सतत 9 वर्ष हा महोत्सव सुरू होतोय आणि मी मगाशी आता माझं मनोगत व्यक्त करताना म्हणालो होतो की हा पतंग महोत्सव हे खरं तर गुजरातचं पेटंट आहे, पण महाराष्ट्रामध्ये वेंगुर्ल्याने हा सगळा एक प्रयत्न चालवलेला आहे आणि त्या प्रयत्नाला चांगलं यश मिळतंय। सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे आणि या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं या दरम्यानचं किंवा या सीझनमधलं अशा प्रकारचं एक चांगलं वैविध्यपूर्ण काहीतरी महोत्सव आपण संपन्न व्हावा असा जो प्रयत्न आहे तो स्तुत्य आहे। आणि मला वाटतं की हा जो 9 वर्ष एका संस्थेने चालवलेला महोत्सव आहे त्याचं पूर्ण जिल्ह्याने प्रायोजकत्व घ्यावं किंवा जिल्ह्याने त्यामध्ये सहभागी व्हावं आणि हा संपूर्ण जिल्ह्याचा महोत्सव व्हावा अशा पद्धतीचे प्रयत्न पुढच्या काळामध्ये व्हायला पाहिजे। आणि ते प्रयत्न आपले पालकमंत्री आहेत, दीपकभाई आहेत किंवा सगळीच मंडळी, रवी चव्हाण साहेब आहेत, शेलार आहेत, ही सगळी मंडळी करतील। आणि मला वाटतं पुढच्या वर्षीपासून या महोत्सवाचं एक वेगळं रूप संपूर्ण सिंधुदुर्गवासियांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळेल। आणि हा जो काही हंगाम असतो या पतंग महोत्सवाचा त्यावेळेला पर्यटकाचा सीझन जरी बाकीच्या याने कमी असला तरी खास महोत्सवासाठी महाराष्ट्रभरातले सगळे पर्यटक या ठिकाणी उपस्थित राहतील आणि ही एक पूर्ण ख्याती बनून जाईल किंवा एक खासियत बनून जाईल वेंगुर्ल्याची। आणि ज्या पद्धतीने आपण पर्यटन जिल्हा म्हणून विकास करण्याचा विषय करतोय तर त्या सगळ्या सर्किटमध्ये हा एक मानबिंदू ठरून जाईल अशा प्रकारच्या या महोत्सवाच्या दर्जा आहे। या महोत्सवासाठी घेतलेले प्रयत्न आहेत, याला लाभलेला रसिकांचा प्रतिसाद। Myself, I am Sandesh Kadi from High Flyers Belgium, and this is the first time in Weंगुर्ला. I'll say good evening everyone Weंगुर्ला, and it's a lovely atmosphere here. It is the first time, and I have been flying kites since last 18 years, and I do a lot of international kite festivals all over India. Especially I do a lot of international kite festivals in Karnataka, Maharashtra, Andhra and Tamil Nadu. So in my belt I have almost 18 international kite festivals I have done so far, and just now 2 days back I finished the Hubli International Kite Festival. Now we are here flying beautiful kites here. You can see all the inflatable kites, lovely atmosphere, lovely crowd, and this is the first time. Lovely hospitality. We love the food in Weंगुर्ला, and we love to come again and again and fly kites and show our creation here. Enjoy. Thank you Weंगुर्ला. What's your name? My name is Sandesh Kadi. Okay. मैं लोकशाही टीवी चैनल के सब दर्शकों का इस वेंगुर्ला फेस्टिवल में हार्दिक स्वागत करता हूँ। मैं टीम बेंगलोर से सुभाष भाई हूँ। हमारा टीम 1990 का फाउंडेशन हुआ था। कुछ साल पहले हमारे कुछ दोस्त इधर अचानक मिले, उनसे उनको ये हम बहुत एक कॉन्सेप्ट बोला, आप इतना अच्छा गाँव, इतना अच्छा बीच है, आपको एक पतंग महोत्सव बनाना चाहिए था। तो देन हमको रिक्वेस्ट किया, हम आए। फर्स्ट टाइम हमारा टीम पूरा आया, एक फर्स्ट टाइम फेस्टिवल किया। उसके बाद जो वो लोग पहले बोल रहे हमारा गाँव बहुत छोटा है, 5000 लोग का गांव है। जब फेस्टिवल के दिन आए तो मोर देन 50,000 हम लोग पतंग उड़ाने जगह नहीं था उस साल में, फर्स्ट ईयर में। उसके बाद हम लगातार आते रहे। ये लोग बहुत अच्छे हैं, माझा वेंगुर्ला टीम, दे आर डूइंग रियली वेल फॉर दिस विलेज। तो उनके लिए हम जो भी हमारे सामने बन सकता है हम करने के तैयार है। माझा वेंगुर्ला इधर का लोग भी बहुत अच्छे हैं। इनफैक्ट लास्ट ईयर उस टाइम में हुआ था, उधर का लोग भी बहुत अच्छा हमको सहकार दिया था। हर आदमी हर किसी को मदद करने का तैयार है, वो दैट इज द ब्यूटी ऑफ दिस प्लेस। इसलिए हम हर बार इधर आने का हम कोशिश करते हैं। बहुत अच्छा जगह है। सर आपका नाम? मेरा नाम सुभाष भाई, टीम बेंगलोर से। पतंग महोत्सव खरं तर हा एक इव्हेंट म्हणून जर बघितला तर तो इव्हेंट आहे, परंतु हा असा उपक्रम माझा वेंगुर्ला आयोजित करतोय ज्यामध्ये देशभरातील नामांकित पतंगाच्या ज्या टीम्स आहेत त्या टीम्सना इथे बोलवलं जातं। दरवर्षी अधिकची एक टीम ऍड केली जाते जेणेकरून येणारा पर्यटक, येणारा पतंगप्रेमी
दरवर्षी काहीतरी नवीन नवीन बघत असते आणि ह्याचं माध्यम सगळ्याचं किंवा ह्याचं फलित एकच आहे की आपल्या जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र वाढलं पाहिजे. मी या उबादांडा गावाचा सरपंच असलो तरी ह्या गावाची किनारपट्टी 6.5 किलोमीटरची आहे. अशी एवढी मोठी किनारपट्टी माझ्या मते गोव्यामध्ये फक्त कलंगुटला आहे. अशा या किनारपट्टीवर वेगवेगळे कार्यक्रम होणं अपेक्षित आहे. माझा वेंगुर्लाने जेव्हा आमच्या समोर हा प्रस्ताव ठेवला आणि काही उलटसुलट चर्चा पण असतात, कारण ज्यावेळी एखादा इव्हेंट दुसरे लोक करतात असं गावातल्या लोकांचा समज असतो, त्यावेळी गैरसमज निर्माण होत असतात. परंतु मी असेल, सचिन वालावलकर असेल, गावडे साहेब असतील, राजश्री कोल्ड्रिंकचे, या सगळ्यांनी एकत्र बसून की माझा वेंगुर्ला म्हणजे आम्ही सगळे एक आहोत, वेंगुर्ल्याचे सगळे एक आहोत आणि पर्यटन जर वाढवायचं असेल तर असा पतंग महोत्सव फार मोठ्या प्रमाणावर भविष्यात घेतला तरच आपल्याला यातून पर्यटनाच्या दृष्टीने चालना मिळेल. आपल्या गावातलेच लोकांचे सगळ्यांचे तंबू व्यवसाय चांगला चालेल हे आम्ही त्यांना पटवून देण्यात यशस्वी झालो आणि त्या प्रकारे हा असा कार्यक्रम होतो.